जगभरात रंगभूमीच्या माध्यमातून तिथली संस्कृती, कला, सामाजिक राजकीय परिस्थिती याबाबत भाष्य केलं जातं। मात्र जगभरातील रंगभूमी आणि तिथल्या कलाविष्कारांचं आदानप्रदान व्हावं, त्यातून सर्व ठिकाणचे रंगमंच आविष्कार जगभर पोचावेत या हेतूनं आजचा दिवस जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो। 27 मार्च 1962 पासून हा दिवस साजरा होतो। पण चित्रपटांच्या तुलनेत जगभरातील रंगमंचीय कलेचं आदानप्रदान तितक्या वेगानं आजही झालेलं नाही, हे वास्तव आहे। या पार्श्वभूमीवर जगभरातील रंगभूमीच्या प्रवासाचा आढावा घेणारं बी न्यूजचं विशेष वृत्त जागतिक रंगभूमी दिनानिमित्त। जागतिक रंगभूमी दिन साजरा व्हावा यासाठी इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटनं 1961 सालापासून प्रयत्न केले। त्याला यश येऊन 27 मार्च 1962 पासून जगभरात जागतिक रंगभूमी दिन साजरा होऊ लागला। ग्रीक, रोमन, ब्रिटिश, जर्मन, रशियन, पोलिश, अमेरिकन, चीनी, जपानी आणि भारतीय रंगभूमी या आपल्या स्थानिक भाषेत अनेक कलाविष्कार सादर करतात। प्रत्येक देशाला रंगमंचीय कलेची समृद्ध परंपराही आहे। मात्र जगभर पसरलेल्या विविध देशातील रंगमंचीय कलेचं एकमेकांशी फारसं आदानप्रदान झालेलं नाही। भारतात बहुभाषिक रंगभूमी आहे। पूर्वी आजच्या सारखे रंगमंच नव्हते। त्या काळी एका मैदानात रंगमंदिर उभारलं जायचं। त्यानंतर हळूहळू बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली। वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत, तसंच कोकणातील दशावतारी नाटकं, लळीत, तमाशा, बहुरूपी, चित्रकथी, देवासुर संग्राम यासह पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून नाट्यकला जन्मास आली। जागतिक रंगभूमीवरील महत्त्वाची क्रांती 16व्या शतकात एलिझाबेथ थिएटरच्या माध्यमातून झाली। शेक्सपियरनं रंगभूमीचं पुनरुज्जीवन केलं। हॅमलेट, मॅकबेथ, ऑथेलो, किंग लिअर या शोकांतिका किंवा ॲज यू लाईक इट, ट्वेल्थ नाईट अशा सुखांतिका रंगभूमीवर गाजत होत्या। त्यावेळी इंग्रजी रंगभूमीचा तो काळ म्हणजे सुवर्णकाळ मानला गेला। व्हिक्टर ह्युगो, अलेक्झांडर ड्युमा, अल्बेर काम्यू, सॅम्युएल बेकेट, मोलियरनं फ्रेंच रंगभूमीवर गाजवलेली नाटकं, जर्मन रंगभूमीवरील ब्रेख्त आणि गटे यांची नाटकं, अमेरिकन रंगभूमीवरील युजिनिओ नील यांची नाटकं, आधुनिक रंगभूमीचा पाया घालणारा नॉर्वेतील इब्सेन या नाटककारांच्या नाटकांनी रंगभूमीवर क्रांती केली। तर मराठीत किर्लोस्कर, देवल यांच्या काळापासून ते तेंडुलकर, शिरवाडकर, गिरीश कर्नाड ते आजच्या प्रतिभावंत रंगकर्मींपर्यंत झालेल्या उल्लेखनीय बदलाची नोंद रंगभूमीला घ्यावीच लागते। पूर्वी राजाश्रय लाभलेल्या रंगभूमीला आज लोकाश्रय लाभतोय। महाराष्ट्रातील संगीत नाटक रंगभूमी हा देखील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार मानला जातो। मात्र काही अपवाद वगळता आपल्या देशातील विविध प्रांतातील नाट्यकलेच्या प्रकारांचं अजूनही आदानप्रदान होत नाही। तीच स्थिती जगभरातील विविध देशांमधील रंगमंचीय कलेची आहे। मनोरंजनातून जनजागृती आणि परिवर्तन असा रंगभूमीचा प्रवास आहे। आजच्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मी रंगमंचीय कलेला प्रोत्साहन देण्यासाठी थिएटरमध्ये जाऊन प्रत्येक प्रयोग पाहीन एवढा निर्धार प्रत्येकानं केला तरी रंगभूमी आणि त्यावर सादर होणाऱ्या कलाविष्कारांना दीर्घायुष्य लाभेल यात शंका नाही।